नेताओं से कहती हूँ, सर कलम करके आपके चरणों में छोड़ देंगे अगर मेरे जवाब से आप असंतुष्ट हो। अगर आप मेरा जवाब चाहती हैं तो मैं जवाब देने को तैयार हूँ। आपली चर्चा सुरू आहे। स्मृती इराणींचं भाषण, अभिनिवेश किती, सत्याचा अंश किती। शायना एनसीजींकडे जाण्याच्या पूर्वी मला पुण्याला जायचंय विनीता देशमुख यांच्याकडे। विनीताजी, मी आपल्याकडे चर्चेला बोलवण्याचं कारण एक महिला, एक सामाजिक कार्यकर्त्या आणि देशातल्या सामान्य जनतेच्या प्रतिनिधी म्हणून मी आपल्याकडे बघतो। आपण इतक्या इम्प्रेस झाल्या स्मृती इराणींच्या या विधानावरनं आणि भाषणांवरनं, तुम्हाला असं नाही वाटत की या भाषणाच्या स्टाईलपेक्षा, सादरीकरणापेक्षा त्यातला कंटेंट किती आहे, खरोखरच त्यांनी प्रश्नांना उत्तरं दिली का बगल दिली? तुम्हाला आज हे इम्प्रेशन जर का तुमचं असेल विनीताजी, तर आपण सामान्यांना कसं ठरवणार की त्यांनी इम्प्रेशन एकदम डोक्यावरती चढून घ्यावं? तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत? मला असं वाटतं की जिथं क्रिटिसाइज करायचं तेव्हा नक्की क्रिटिसाइज करावं, परंतु जिथं अप्रिसिएशन करायचं असेल तर तिथं नक्कीच अप्रिसिएशन करायला पाहिजे। आता हे जे सगळे रॅशनल लोक आहेत जे पॅनलिस्ट मध्ये, ते म्हणतात की स्मृती इराणींनी जे सादर केलं त्याला शंका आहे, परंतु आज रोहितच्या आईने जे सादर केलं ते न बघता की त्यांनी जे काय म्हटलं ते अगदी बरोबर आहे, हेच तर सगळं अनसायंटिफिक आहे। तर मी म्हणते की जेव्हा आपण माहितीचा अधिकार वापरतो तेव्हा आपण गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट मधून डॉक्युमेंट्स आणतो आणि ते सत्य असतात। आणि दुसरं म्हणजे स्मृती इराणींनी जर आता रोगे साहेबांनी जसं भाषण केलं असतं तर मी म्हटलं असतं की ते नुसतं बोलतात आणि नाटकबाज करतात, परंतु त्यांनी एक एक कागद उचलून दाखवून सगळ्यांना कन्व्हिन्स केलं। आणि दुसरं मला जास्त का अप्रिसिएशन वाटतं कारण जे राहुल गांधी अगदी रस्त्यावर इकडून हैदराबादहून सगळीकडे हिंडत होते आणि सपोर्ट देत होते, ते गेले कुठं? म्हणजे जेव्हा तुम्ही काउंटर करू शकत नाही, म्हणजे बिचारी रोहितची आई त्यांना यावं लागलं काउंटर करण्यासाठी, हे किती म्हणजे शेमफुल गोष्ट आहे। जो नेता एका तासात तिथं गेला तो त्यांना डिफेंड करू शकत नाही, मात्र जी आई अजून तिला ट्रॅजेडी वरून ती गेलेली नाहीये तिला डिफेंड करावं लागतं। आणि हे जे बँक्रप्सी म्हणाले विशंबर चौधरी साहेब, बँक्रप्सी तर 40 वर्ष होती आणि मनमोहन सिंग असू दे, सोनिया गांधी असू दे, पार्लमेंट मध्ये नुसतं गुपचूप आणि एकमेकाचं कसं बनेल, कसे कमिशन किकबॅक्स 5-5 वर्षामध्ये 1100% कशी आपली प्रॉपर्टीची वाढ होईल ह्याच्याकडे सगळं लक्ष दिलं जात होतं। आणि पहिल्यांदी आम्हाला असं वाटलं की खरंच पार्लमेंट मध्ये काहीतरी मुद्दे धरून, डॉक्युमेंट्स धरून, फक्त आम्ही आधी नाहीतर आरटीआय ऍक्टिव्हिस्टच आणि एनजीओच डॉक्युमेंट्स आणून ते सिद्ध करत होते, परंतु आज पार्लमेंट मध्ये स्मृती इराणीने हे सिद्ध केलं आणि ते नक्कीच अप्रिशिएट करायला पाहिजे। जोपर्यंत काँग्रेस आणि बाकीचे पार्टीज तसेच डॉक्युमेंट्स आणून आमच्या पुढे ठेवत नाहीत, मग मी असं म्हणत नाही की मी फक्त स्मृती इराणीच्या मागे जाणार, परंतु तुम्ही काउंटर डॉक्युमेंट्स टाका, तुम्ही काउंटर आर्ग्युमेंट्स करा, तिथं तर काही नाही। आणि त्यांचे चेले नुसतं टीव्हीवर नुसतं त्यांचं सपोर्ट देतात, त्यांच्याकडे पण काही डॉक्युमेंट्स नाहीयेत, म्हणून मला स्मृती इराणीने जे केलं ते बरोबर केलं आणि त्याचं अप्रिशिएशन करायला पाहिजे। ठीक आहे, मी तुमचा एक मुद्दा मात्र थोडासा पुढे घेऊन जाण्याजोगा आहे विनीताजी, तो घेऊन मी शायना एनसीजींकडे जातो। शायना जी, हमारे यहाँ पे एक गेस्ट है विनीता देशमुख, वो बहुत प्रभावित है स्मृति ईरानी जी के डिलीवरी ऑफ स्पीच से। हालांकि मैं इतनी जल्दी से हम इंप्रेस नहीं हो सकते, शायद ये खामी है हमें। मैं आपसे पूछना चाहता हूं, जिस तरह से स्मृति ईरानी जी, क्या मेरी जात पहचान के दिखाइए, मेरा नाम है स्मृति जुबेन ईरानी, मैं जानती हूं कि मुझे यहाँ के लोग अनपढ़ गवार मंत्री की तौर से जानते हैं, मैं सर कलम करके रख दूंगी। राज्यसभा, जो लोकसभा में कल दुर्गा माता के बारे में का जो भी कोई पत्र था वो पढ़ चुके थी, फिर भी आज राज्यसभा में भी पढ़ने की उन्होंने कोशिश की, उसको हरकत ली गई थी बाकी के विरोधी पार्टियों से। ये क्या चल रहा है? अगर ये मानता भी हूं और ये मानने में कोई हिचकिचाहट नहीं है कि स्मृति जी ने सचमुच एक अच्छा, आवेशपूर्ण और जिसमें एक सादरीकरण का कोई खास कौशल्य हो, इस तरह का भाषण सादर किया, लेकिन क्या ये चीजें दूर नहीं रखी जा सकती थी जिस तरह से उन्होंने पूरा कलर अलग से देने की कोशिश की है? प्रसन्न जी,
आज देश भर में जो चर्चा हो रही है वो है दलित वर्सेस नॉन दलित। क्या हम इससे आगे चर्चा नहीं करेंगे? जब उन्होंने जात पात धर्म को लेके कहा कि मेरा नाम है ये और मेरा क्या है कास्ट, आप मुझे बताएंगे या नहीं, इसके प्रति एक गंभीर प्रश्न चिन्ह हमारे समाज के हर एक नागरिक के प्रति उठता है। क्या हम आज भी जिस ढंग से मायावती जी ने ये पूरा दलित नॉन दलित इशू चलाया है, क्या ये वोट बैंक की राजनीति नहीं है? जब हम बोलते हैं कि हम एक विशाल देश हैं, एक डाइवर्स देश जहां इतने सारे कॉम कम्युनिटी के लोग रहते हैं, क्या हम ये नहीं कहते हैं कि पहले हम भारतीय हैं? और जो हम पहले भारतीय हैं तो दो चीज संविधान के साथ साथ आपके जो हक के दायरे के बाहर जाता है वो है जब आप आपके देश राष्ट्र भूमि को गर्व के साथ सम्मान नहीं करते हैं। जो आप एंटी इंडिया स्लोगन्स चलाने वाले हैं तो वो एक मुद्दा हुआ, और दूसरे तरफ जो आप आतंक को लेके भी कोई टिप्पणी करने वाले हैं और आतंकवादियों के साथ समर्थन करने वाले हैं, तो ये गंभीर मुद्दा है। इसके साथ साथ जो हम आज कहें कि एक व्यक्ति या एक युवा छात्रा के प्रति अन्याय हुआ है क्योंकि वो दलित है, क्या ये एक बहुत ही गंदी सोच नहीं है? जो अन्याय या न्याय हुआ है तो वो कौन से मुद्दे पे हुआ है उसके बारे में चर्चा कीजिए। ये मत चर्चा कीजिए कि वो कहां से आता है और उनका धर्म क्या है और उसकी सोच क्या है। आज जो मैं एक दूसरा उदाहरण देना चाहती हूँ प्रसन्न जी, जो लातूर में भी हुआ, जो पानगांव में, हम सब शेख साहब के साथ थे अंत तक, शेख जी और आवस्कर जी, लेकिन ये पूरा मुद्दा को आपने जिस ढंग से पेश किया कि एक मुसलमान के साथ अन्याय हुआ है, इसके ऊपर उभर के आइए एक पुलिस ऑफिसर के साथ अन्याय हुआ है या एक छात्रा के साथ जो गलत काम कर रहा था उनके प्रति सरकार ने कोई शाइना जी आप बिल्कुल 100% सही बात कर रही हो। शाइना जी आप 100% बहुत ही सही बात कर रही हो। मेरी बात ऐसी है, अगर कोई जाति जमाती की बात कर रहा हो तो उसे काउंटर जाति जमाती की आर्गुमेंट कैसे हो सकती है? कोई किसी की जात निकाल रहा हो तो मैं कैसे कह सकता हूं कि मेरी जात आप पहचान के दिखाओ? क्या ये काउंटर आर्गुमेंट गलत नहीं था? नहीं, ये एक रेफरेंस टू कॉन्टेक्स्ट था जो हर एक व्यक्ति दे सकता है। आपकी बोलने की ढंग शायद मेरे बोलने की ढंग से अलग है, लेकिन आपका हक बनता है कि किस ढंग से आप पेश करना चाहते हैं आपके व्यू पॉइंट्स आपके डिबेट में। मेरे ऊपर है किस ढंग से मैं रिप्लाई दूं मेरे तरफ से। तो आप हर चीज को जो चेरी पिक करने वाले हैं या डाइसेक्ट करके एनालाइज करने वाले हैं, तो मुझे लगता है कि बहुत ही अफसोस होता है, क्योंकि वो सिर्फ सत्य और सभी फैक्ट्स के आधार पे चर्चा कर रही थी। जो लगातार आप कह रहे हैं कि क्या ये ड्रामा था या क्या वो एक्ट्रेस है, मुझे लगता है कि वो एक्ट्रेस नहीं है, एक वक्ता है, और एक वक्ता के साथ साथ एक ओरेटर जो अपने मंत्री पद के बारे में जवाब दे रही थी। जी थँक यू। मैं यहाँ पे स्टुडिओ में आऊंगा, शायद आता फक्त शेवटची काही मिनिटं उरली असेल, मी रोगेंकडे जाईन आणि त्यानंतर अकोलकरांकडे शेवटची कमेंट। रोगेजी। विनीताताई 131 वर्षाच्या काँग्रेस पक्षाचा चेला असण्याबद्दलचा मला अभिमान आहे। आपण स्मृती इराणीला गुरुपद दिलेला आहे आणि आता रोहितच्या आईने जे काही पुरावे आणले किंवा स्पष्टीकरण केलं त्याच्यावरती तुमचा विश्वास नाहीये। तुमचा स्मृती इराणीने जे काही पेपर सादर केले त्याच्यावरती तुमचा विश्वास आहे, परंतु त्याच स्मृती इराणीने अजूनपर्यंत त्यांच्या डिग्रीचं ऑथेंटिक सर्टिफिकेट देशाच्या समोर अजूनपर्यंत सादर केलेलं नाही। आता एक मगाशी काही एक मुद्दा आला की मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्या अफजल गुरु हा देशद्रोही होता, माझ्या पक्षाचं मत आहे। परंतु त्याचबरोबर इंदिरा गांधींची हत्या करणारे जे बियांत सिंग होते आणि केहार सिंग होते त्यांना फाशीची शिक्षा झाली, ती फाशीची शिक्षा रद्द करावी अशा प्रकारचा विधानसभेमध्ये पंजाब विधानसभेमध्ये ठराव करण्यात आला आणि त्याचं समर्थन आमच्या भारतीय जनता पक्षाने सुद्धा केलं, कारण ते त्या सरकारमध्ये होते। आता मी एक सांगतो ना, तुम्ही लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्ही वावरतो, त्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याला गोळी घालू, राहुल गांधीला आम्ही गोळी घालू, अशा प्रकारची भाषा ज्या वेळेला आमच्या भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले प्रतिनिधी करतात त्यावेळेला हा देश कुठे चाललाय ते आपण ठरवायला। आणि एकच मला प्रसन्न, आजच काही 2 दिवसापूर्वी
एम्नेस्टी ह्या Amnesty International, इंटरनॅशनल याने आपला रिपोर्ट सादर केलेला आहे राजकीय आणि सामाजिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये. भारताच्या बाबतीमध्ये त्यांनी काय म्हटलंय तेवढं मी फक्त दोन ओळी आहेत वाचून दाखवतो. मोदी सरकारच्या धोरणामुळे भारतात धार्मिक तेढ वाढत असून सेन्सॉरशिप आलेली आहे व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, अशा प्रकारचं विधान हे इंटरनॅशनल स्वयंसेवी संघटनेने केलेलं आहे. Exactly. त्यामुळे आज मोदी आणि मोदींचा पक्ष या भारताला कुठे घेऊन चाललेला आहे याचा या देशातल्या जनतेने विचार करण्याची गरज आहे असं मला ओके, वाटतं. अकोलकरजी तुम्ही या सगळ्याच्या चर्चेचा समप कराच. भाजपवरची तुमची टीका असेलच, पण मला त्याला जोडून मला एक मुद्दा विसरू द्यायचा नाहीये की अशा भाजपला कोंडीत पकडण्यासाठी, त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी संसदेचं डायस वापरण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरला का स्वतःच्या हाताने? नाही, विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही अशी परिस्थिती झाल्यामुळे सगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. बरं, म्हणजे इझिली कॉर्नर करता आलं असतं. आणि अनेकांनी सांगितलं, रोग्यांनी पण सांगितलं, विश्वंभर चौधरींनी पण सांगितलं की काँग्रेसमध्ये कुठेतरी काहीतरी कमी पडतंय आणि काँग्रेसच्या लोकांनी तिथे खरं म्हणजे थांबायला पाहिजे होतं. कारण चर्चा जर काँग्रेसने सुरू केली होती तर काँग्रेसला राईट टू रिप्लाय नावाचा एक प्रकार असतो आणि त्यांना प्रत्येक मुद्दा हा खोडून काढता आला असता. वॉकआउट करून पाठ फिरवून निघून जायला नको होतं. समोर कोणीच नसल्यामुळे त्यांना असा जो मराठीत फ्रेज आहे की मैदान मोकळं झालं, तसं मैदान मोकळं झालं. आणि समारोप असा एवढाच करता येईल मला वाटतं की JNU मध्ये जे काय घडलं, म्हणजे आधी हैदराबाद प्रकरणावरून दलित आणि नॉन दलित असं डिव्हिजन झाली. त्याच्यानंतर स्मृती इराणी यांनी नेमलेल्या समितीनेच असा शोध लावला की ते दलित नसून OBC आहे तो मुलगा. त्याच्याबद्दल अजून वाद सुरू आहे. त्याच्या मित्रांनी त्याचं कास्ट सर्टिफिकेट सादर केलेलं आहे, तो दलित होता रोहित वेमुला असं. त्या वादात जायचं नाही. दुसरा JNU नंतर आयतं भारतीय जनता पक्षाच्या हाती एक कोलीत आलं, ते म्हणजे राष्ट्रवाद. म्हणजे ते म्हणतील तो राष्ट्रवाद आणि बाकीचे सगळे अँटी नॅशनल. त्या 2 पावलं पुढे नेण्याचं काम स्मृती इराणी यांनी या भाषणाने केलं. आणि हिंदू देवदेवतांवर अन्याय होत आहे का आणि हिंदू देवदेवतांची बदनामी करण्याचं काही कारस्थान JNU मध्ये रचलं आहे का, असं करून ती जी समाजामध्ये 2 प्रकारची दुही तेढ माजवलेली ऑलरेडी आहे ती अधिक कशी रुंदावेल आणि सगळे आपल्या बाजूला कसे राहतील की अशी एक व्यवस्था त्यांनी या भाषणातून केली असं मला वाटतं. सगळ्या अर्थानं दुर्दैवी आहे, संसदेत असं व्हायला नको होतं. पण भाजपवरती दरवेळी टीका करत असताना या ठिकाणी हे म्हणावं असं वाटतं की काँग्रेस जबाबदार आहे. सगळ्या विरोधी पक्षांना पूर्ण संधी होती, तुम्हीच ते सगळं मोकळं रान दिलेलं आहे. तिथे त्यांना कदाचित इंटरप्शनच्या माध्यमातून का असेल पण किमान त्यांच्या बोलण्याचा धार कमी कर. आज सीताराम येचुरींनी ते केलं राज्यसभेमध्ये, हे लोकसभेत करता आलं असतं, राहुल गांधींना करता आलं असतं. आणि म्हणून जेव्हा मग कोणी भाजपचे विरोधक म्हणतात की राहुल गांधी केवळ एकाच वेळेला जातात, मग तो दिल्लीचा प्रश्न असो का रोहित वेमुला असो, एकदाच तिकडे जाऊन येतात, नंतर ते काही करत नाहीयेत ना रस्त्यावरती ना लोकसभेत. हे होऊ द्यायला नको, कारण काँग्रेसकडनं अपेक्षा आहेत. म्हणून ही टीका नव्हती, ही अपेक्षा होती. पण या कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना सुद्धा काय वाटते आपण विचारूयात. आपण प्रश्न विचारला होता की अभिनिवेश का काही सत्यांश तथ्यांश होता स्मृती इराणींच्या बोलण्यामध्ये. आपण बघूया ट्विटरच्या माध्यमातून लोकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपल्या कौलाला त्यांनी कसा प्रतिसाद दिलाय. स्मृती इराणींचा संसदेतलं भाषण अभिनिवेश होतं का? एकूण 60% लोकांना वाटतंय तो अभिनिवेश होता आणि 41% मात्र वाटतंय की नाही तो अभिनिवेश नव्हता. लोकांना सुद्धा हेच वाटलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसांचा जनतेचा कौल भाजपसाठी. चर्चेच्या शेवटी सगळ्यांना आभार देऊन आपण इथेच थांबूयात. पाहत राहा लक्षवेधी. मैं आज बसपा के एक कार्यकर्ता और आपके नेताओं से कहती हूँ, सर कलम करके आपके चरणों में छोड़ देंगे अगर मेरे जवाब से आप असंतुष्ट हो. अगर आप मेरा जवाब चाहती हैं तो मैं जवाब देने को तैयार हूँ.